वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। आजकाल सोशल मीडियावर काही व्हिडिओ माझ्या अशा पाहण्यात आले की पोलीस प्रशासनामध्ये कारवाई करत असताना काही जे नागरिक आहेत ते त्यांचे व्हिडिओ शूट करत होते आणि अशा व्हिडिओ शूट करण्यामध्ये पोलिसांमार्फत अशा नागरिकांवर गुन्हे दाखल झालेले किंवा त्यांना ते व्हिडिओ शूट करण्यास मज्जाव करत होते, त्यांचे व्हिडिओ शूट करून देत नव्हते। तर तुम्हा सगळ्यांना मला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करायची आहे की पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस स्टेशन जे आहे किंवा पोलीस कार्यालय, प्रशासकीय कार्यालय इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर तुमच्यासोबत गैरवर्तणूक होत असेल किंवा तुमचं म्हणणं हे त्या पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यामार्फत ऐकलं जात नसेल आणि तुमच्या समस्यांवर तुम्हाला जी हवी ती कायदेशीर कारवाई करून मिळत नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता। हे पूर्णपणे कायद्याने दिलेलं तुम्हाला एक संरक्षण आहे, कायद्याने दिलेला तुम्हाला तो अधिकार आहे। अशाच एका प्रकरणामध्ये एका व्यक्तीवर पोलीस प्रशासनामार्फत त्यांची शूटिंग करत असल्यामुळे, त्यांचे ऑडिओ व्हिडिओ बनवत असल्यामुळे एक गुन्हा दाखल झाला आणि ह्या गुन्ह्याचा निर्णय ज्यावेळेला मुंबई हायकोर्टाच्या मार्फत दिला गेला तो अचंबित करणारा होता। सदरच्या प्रकरणामध्ये जो आरोपी होता त्या आरोपीनं पोलीस शूटिंग केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तो गुन्हा ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 3 अंतर्गत दाखल करण्यात आला आणि त्या व्यक्तीने त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचं त्याच्यावर दाखल झालेल्या FIRला चॅलेंज केलं आणि त्या चॅलेंजमध्ये निर्णय हा त्या आरोपीच्या बाजूने लागला। निर्णय असा लागला की संबंधित FIR जो त्या व्यक्तीवर रजिस्टर्ड झालेला आहे तो त्वरित रद्दबात करण्यात यावा। त्या व्यतिरिक्त सदरच्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयामार्फत 25,000चा दंडसुद्धा भरावा लागला। या दंडाची जी रक्कम आहे ती त्या गुन्ह्यामध्ये ज्या पोलिसांनी चार्जशीट दाखल केली होती, चार्जशीटला मान्यता दिली होती, म्हणजे एखाद्या गुन्ह्याची ज्यावेळेला चार्जशीट बनते त्यावेळेला त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या असतात आणि ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही 25,000ची दंडाची रक्कम वसुली करण्याचे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयामार्फत मिळाले। तर तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्यावर कुठल्याही प्रकारची अनैतिक आणि बेकायदेशीर कारवाई झाली असेल तर तुम्ही नक्कीच याच्याबद्दल आवाज उठवू शकता आणि तुम्ही